Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. मी शरद पवारांना सोडायला नको होतं असं काहींना वाटतं, मात्र मी पवारांना सोडलेलं नाही. सरकारसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते, अजित पवारांचं वक्तव्य. अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात नवनीत राणांच्या प्रचार सभेत राणा. खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. प्रकाश बुंदिलेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. दर्यापूरमध्ये राणांच्या सभेदरम्यान राणा. 45 जणांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून आतापर्यंत 4 आरोपींना अटक. इतरांचा शोध सुरू. सभेवर हल्ला झाला म्हणजे नवनीत राणांवर हल्ला झाला. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई होईल. नवनीत राणांवरही खुर्च्या फेकून मारल्याचा रवी राणांचा आरोप. भाषण करत असताना मला उकसवण्याचा प्रयत्न केला. मला शिवीगाळ करत माझ्यावर थुंकले. सभेत झालेल्या राड्यानंतर नवनीत राणांची प्रतिक्रिया. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा. लासलगावच्या सभेत जरांगे भाऊक. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी. जरांगे पाटलांची भाऊक प्रतिक्रिया. महायुतीत शिंदेंचं वजन वाढलं. ते थेट शहांच्या संपर्कात असतात. शिंदे फडणवीसांना विचारत नाही, ते शहांशी बोलतात. रोहित पवारांचं वक्तव्य. घरातीलच 2 उमेदवार असल्यामुळे लोकांची पंचायत. बारामतीत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. फडणवीस शिंदे ही सर्व अदानींचीच माणसं. सामनातून निशाणा. मुंबई अदानीला पूर्णपणे गिळायची आहे, तर मोदींच्या दौलतीचा रखवालदार अदानी. सामनातून घणाघात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आज नागपूरमध्ये 2 सभा. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शहा नागपूर दौऱ्यावर. अमित शहा आज प्रचारासाठी गडचिरोली दौऱ्यावर. आरमोरी आणि अहेरी मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार सभा. शहांच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त. शहांबरोबरच प्रियंका गांधींची आज गडचिरोलीत सभा, तर नागपूरमध्ये रोड शो. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी महाराष्ट्रात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन. छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळील स्मृतिस्थळावर शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येण्यास सुरुवात. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी रांगेची व्यवस्था. उद्धव ठाकरे यांच्या आज 3 प्रचार सभा. पाटण, पालघर आणि बीकेसीत ठाकरेंची सभा. बीकेसीतील सभेत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. शरद पवारांच्या आज करमाळा, माढा आणि कर्जत जामखेडमध्ये सभा. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवारांची सभा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज 2 तर राज ठाकरेंची 1 सभा. शिंदेंच्या नंदुरबार, धुळ्यात तर राज ठाकरेंची कांदिवलीत सभा. देवेंद्र फडणवीसांच्या आज 4 सभा. नागपूर, चांदवड, नाशिक शहर, इचलकरंजीत सभेचं आयोजन. अजित पवार आज पारनेर, शिरूर, कोरेगाव आणि सातारा दौऱ्यावर. अजित पवारांच्या या सर्व तालुक्यांमध्ये प्रचार सभा. भाजपनं अनेक वेळा शरद पवारांना मारण्याचा प्रयत्न केलाय. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसेंचा आरोप. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं पंकजा मुंडेंना परळीच्या शिरसाळामध्ये सभास्थळी पोहोचता आलं नाही. सभास्थळी पोहोचता न आल्यानं पंकजा मुंडेंची ऑनलाईन सभा. अखिल भारतीय मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा. महायुतीच्या उमेदवारांना मराठा समाजानं मतदान करावं. अखिल भारतीय मराठा महासंघाचं आवाहन. अमित शहांची उद्या नवी मुंबईत सभा. नेरूळमधील रामलीला मैदानावर भाजप उमेदवार मंदा म्हात्रेच्या प्रचारार्थ सभा. सभेच्या ठिकाणी वाहतूक मार्गावर बदल. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला पंजाबमधून अटक. आकाशदीप गिल नावाच्या तरुणाला अटक. पंजाब पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. शरद पवार गटाचा महिला मेळावा. आजींनी गाजवला. सुळेंच्या भाषणाआधी एका आजीकडून बोलण्याची इच्छा व्यक्त. आजींकडून शरद पवारांच्या कामांचं कौतुक. सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांचं 6 वर्षांसाठी निलंबन. सांगलीत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी. शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ. शिरसाट यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चात तफावत. निवडणूक आयोगानं दुसऱ्यांदा नोटीस बजावली. भोर मतदारसंघात गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप. शंकर मांडेकर आणि कुलदीप कोंडेंच्या प्रतिनिधींना मॉकपोलचे चित्रण करून त्यांचं प्रसारण केल्याचा आरोप. भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीच्या तासगाव, कवठे महाकाळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांचा जोरदार प्रचार. संजय काकांकडून प्रचारासाठी पदयात्रा, रॅली, बैठकांचा धडाका. नागपुरात पिकअप टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून उमेदवाराचा प्रचार. प्रमोद घरडेंचा टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून मतदारांशी संवाद. घरडे उमरेडमधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. शिंदे गटाच्या उदय सामंतांचा बाईकवरून प्रचार. स्वतः बाईक चालवत सामंतांचा रत्नागिरीत फेरफटका. युवा पदाधिकाऱ्यांकडून बाईक रॅलीचं आयोजन.
डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांनी मॉर्निंग वॉकवेळी मतदारांशी संवाद साधला. भागशाळा मैदानात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांशी संवाद. पाथरीत अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणींकडून शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचार सुरू. दुर्राणी यांच्याकडून गावागावांमध्ये भेटीगाठी घेत मतदारांना आवाहन. धाराशिवमधील मनसे कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंसाठी तुळजाभवानीला साकडं. अमित ठाकरेंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं तुळजाभवानीला साकडं. गंगाखेड मतदारसंघात रत्नाकर गुट्टे आणि धनगर नेते विठ्ठल रबदडे यांच्यात शाब्दिक चकमक. विठ्ठल रबदडे यांच्याकडून गुट्टेंवर खालच्या पातळीवर टीका. परभणीत प्रकाश आंबेडकरांच्या आज 2 सभा. जिंतूर आणि गंगाखेडमध्ये सभांचं आयोजन. विजयकुमार गावितांच्या कुटुंबानं खोटं बोलण्यात मोदींना मागे टाकलंय. केसी पाडवी यांचा हल्ला बोल. कल्याण पश्चिमचे जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडले. बॅनर फाडल्यानं उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या. विरोधकांकडून बॅनर फाडले जात असल्याचा मुथांचा आरोप. पुण्यातील ब्राह्मण समाजानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचाही महायुतीला पाठिंबा. नागपुरातील पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठा महासंघाची घोषणा. भाजपचे उमेदवार अतुल भोसलेंकडून जोरदार प्रचार सुरू. कराड दक्षिणमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार. अपक्ष उमेदवार इंद्रजित गुजर यांची कराडमध्ये भव्य पदयात्रा. पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. मतदान केंद्रावर मोबाईल बंदीचा नियम सर्वांसाठी. मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची माहिती. कार्यालयीन जागेच्या भाड्यामध्ये मुंबई जगात 8व्या क्रमांकावर, दिल्ली 6व्या क्रमांकावर तर बंगळुरू 18व्या स्थानी. जगात हाँगकाँग पहिल्या क्रमांकावर. कल्याण डोंबिवलीतून पोलिसांच्या रेकॉर्डवरील 40 गुंड तडीपार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई. मुंबईत 3533 मतदारांनी घरातून बजावला मतदानाचा हक्क. 85 वयापेक्षा अधिक ज्येष्ठ आणि दिव्यांगांनी मतदान केलं. पुण्यात मतदान केंद्राच्या परिसरातील दुकानं 20 नोव्हेंबरला बंद असणार. पोलिसांकडून 100 मीटर परिसरातील दुकान बंद ठेवण्याचे आदेश. विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी पुणे पालिकेला सुट्टी. 20 नोव्हेंबरला महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर. पुण्याच्या भोरमधील किवत, शिंद, आळंदे गावातील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश. भोर विधानसभेचे उमेदवार संग्राम थोपटेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश. मानखुर्दमध्ये 80 कोटींची चांदी जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांची कारवाई. 8476 किलोची 80 कोटींच्या चांदीची तपासणी सुरू. नागपुरात 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी सापडली. नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर प्रशासनाची कारवाई. आचारसंहितेमुळे प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू. पुसद मार्गावर कारमधून 2,10,000 रुपयांची रोकड जप्त. रकमेचा पंचनामा करून जप्त.